जय सद्गुरू सर्वांना। तर आता थंडी जी आहे तर ती पळत चाललेली आहे आणि थंडीमध्ये हातपाय उलणे, त्यानंतर पायांना भेगा पडणे याचे प्रमाण जे आहे तर ते जास्तीत जास्त प्रमाणात वाढत असते। तर थंडीच्या दिवसांमध्ये आपण आता आपल्या हातापायांची काळजी जी आहे तर ती कशा प्रकारे घ्यायला पाहिजे, तर याच्यावर आजचा जो व्हिडिओ आहे तर तो असणार आहे। चेहऱ्याची तर आपण काळजी जी आहे तर ती घेतच असतो, परंतु आता आपल्याला आपल्या हातापायांची देखील काळजी घ्यायची आहे। तर या ठिकाणी मी काय केले आहे, एक टब भरून पाणी घेतले आहे, त्याच्यामध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा, अर्धा चमचा मीठ टाकणार आहे आणि त्यामध्ये आपला जो लिंबू असतो तर लिंबू पिळून घेणार आहे। त्यानंतर आपण जो कुठलाही शॅम्पू वापरत असू तर तो शॅम्पू 2 चमचे यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे मिश्रण जे आहे तर ते व्यवस्थित फेस येईपर्यंत असं हलवून घ्यायचं आहे। चेहऱ्याची काळजी तर सर्वच जण घेत असतात, परंतु आपल्याला आपल्या हातापायांच्या सौंदर्याकडे सुद्धा लक्ष द्यायचे आहे। तर या ठिकाणी मग सर्व मिश्रण एकत्र कालवून झाल्यानंतर पाय जे आहे तर आपले 10 ते 15 मिनटं 10 मिनटं आपण काय करायचे आहे ना, पाण्यामध्ये असे बुडवून ठेवायचे आहे आणि मेनिक्युअर पेडिक्युअर केल्याने आपल्या पायांना छान असं जे काही मॉइश्चर आहे तर ते मिळतं आणि जी आपल्या नखांमधली टाकांमधली जी घाण आहे तर ती निघून जाण्यास मदत होते। तर या ठिकाणी पाय मग स्वच्छ असे घासून घ्यायचे आहे आणि पाय घासताना फक्त आपल्याला ब्रश जास्त लागणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे आणि जे स्क्रबर असते त्याने मग आपण आपल्या टाका ज्या आहे तर त्या घासून घ्यायच्या आहे। आणि मेनिक्युअर पेडिक्युअर हे पार्लरमध्ये न जाता सुद्धा तुम्ही घरी करू शकता। तर मी आज तुम्हाला घरगुती पद्धतीने कशा प्रकारे मेनिक्युअर पेडिक्युअर करायचे हे सांगणार आहे। तर या ठिकाणी मग पाय घासून झाल्यानंतर अर्धा चमचा पुन्हा बेकिंग सोडा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये लिंबू जे आहे तर ते अशा प्रकारे पिळून घेतलेलं आहे, संपूर्ण बघू शकतात वर फेस आलेला आहे आणि मग आपल्या पायाच्या नखांना ते 5 ते 7 मिनटं लावून ठेवायचं आहे आणि पुन्हा आपले पाय जे आहे तर ते पाण्यामध्ये असे 5 मिनटासाठी ठेवून घ्यायचे आहे। त्यानंतर पाय आपले स्वच्छ टॉवेलने पुसून घ्यायचे आहे आणि मेनिक्युअर पेडिक्युअरचं हा एक जो आहे मी तुम्हाला सांगणार आहे तर तो घरगुती उपाय आहे आणि दुसरं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ते पार्लरमध्ये पेडिक्युअर मेनिक्युअर कसं केलं जातं तर ते सुद्धा शेअर करणार आहे। तर या ठिकाणी मग पाय स्वच्छ पुसून झाल्यानंतर नेल कटरच्या साहाय्याने आपल्याला नेल्स जे वाढले असतील तर कट करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मग आपल्याला नखांना शेप द्यायचा आहे। तर पार्लरमध्ये ना पेडिक्युअर जे आहे, म्हणजे मला बाकी पार्लरचं माहिती नाही, परंतु मी स्वतः तरी म्हणजे पेडिक्युअर करत असताना गुडघ्यापासून आहे ना मसाज जो आहे तर तो देत असते आणि हातांना सुद्धा पूर्ण हँडला म्हणजे आपले जे कोपर असतात ना तर त्या कोपरपासून मेनिक्युअर्समध्ये सुद्धा मी मसाज जो आहे तर तो करत असते। तर या ठिकाणी मग नेल्स वगैरे कट करून झाल्यानंतर तांदळाचं पीठ घ्यायचं आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बदाम ऑइल टाकायचं आहे, थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि लिंबाचे 2-3 थेंब जे आहे तर ते पिळून घ्यायचे आहे। हा काय झाला आपला तर म्हणजे लावण्यासाठी लास्टला पॅक झाला। तर आपल्या घरामध्येच उपलब्ध असलेल्या साहित्यांपासून आपण आज पेडिक्युअर जे आहे तर ते करत आहोत। जर आपल्याला वेळीच जर पार्लरला जाण्यासाठी शक्य झालं नाही तर हा सुद्धा पर्याय तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो। आणि आता थंडीचे दिवस पडलेले आहे, थंडी कडाक्याची पडलेली आहे, तर थंडीमध्ये आपण आपल्या हातापायांची अशा प्रकारे काळजी जी आहे तर ती घेऊ शकतो आणि मग असा नॉर्मली मसाज देऊन आपण पाय स्वच्छ असे पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहे आणि परत एका कॉटनच्या कपड्याने पाय स्वच्छ पुसून घ्यायचे आहे आणि मग त्यानंतर आपल्याकडे कुठल्याही प्रकारचं मॉइश्चरायझर असेल तर ते लावून घ्यायचं आहे। या ठिकाणी मी ॲलिनाचं क्रीम बटर जे मॉइश्चरायझर आहे तर ते घेतलेलं आहे, जे की मी क्लायंटला सुद्धा हेच यूज करते तर ते मी या ठिकाणी घेतलेलं आहे आणि सर्क्युलेशन मोशनमध्ये आपल्याला मग मसाज करून घ्यायचं आहे। आणि जर तुमच्याकडे मॉइश्चरायझर उपलब्ध नसेल तर आपण खोबरेल तेल जरी लावलं तरी चालतं, कारण थंडीच्या दिवसांमध्ये स्किन जी आहे तर ती खूप अशी ड्राय होते आणि मग त्याची साल जी आहे तर ती
निघण्यासाठी सुरुवात होत असते. म्हणून आपल्याला ती साल निघायला नको, स्किनला ड्रायनेस यायला नको आणि ड्रायनेस आल्यामुळे मग स्किनला खाज येत असते. तर या गोष्टी व्हायला नको, तेवढ्यासाठी आपल्याला मॅनिक्युअर पेडिक्युअरच्या माध्यमातून आपल्या हातापायांची देखील काळजी जी आहे तर ती घ्यायची आहे. तर अशा प्रकारे बघू शकता छान मस्त पेडिक्युअर जे आहे तर ते झालेलं आहे आणि आपल्या आवडीप्रमाणे आपण नेल पेंट देखील लावून घ्यायची आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पार्लरच्या पद्धतीने जे पेडिक्युअर मॅनिक्युअर मी करत असते तर ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल. आणि घरगुती पेडिक्युअर तुम्ही हिवाळ्यामध्ये दर 15 दिवसाला जरी केलं तरी कुठलाही प्रॉब्लेम येत नाही. तुम्ही सुद्धा नक्की करा.